काळ्या विहिरीचे रहस्य भाग 2. मी तुझ्या मागेच उभी आहे. तो आवाज ऐकताच रोहनच्या अंगावर शहारे आले. अंधार इतका दाटला होता की स्वतःचे हातही दिसत नव्हते. प्रिया जोरजोराने रडत होती. रोहन, मला खूप भीती वाटते. गणपतने लगेच एका डब्बीतील राख काढली आणि जमिनीवर गोळाकार रेषा काढू लागला. या वर्तुळाच्या बाहेर कोणी जायचं नाही, तो ओरडला. तेवढ्यात झोपडीच्या छपावर कोणीतरी धावत असल्याचा आवाज आला. जणू एखादी व्यक्ती 4 हातांपायावरून पळत होती. आवाज एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जात होता. प्रत्येक पावलासोबत छप्पर चरचरू लागलं आणि अचानक खिडकीच्या बाहेरून एक चेहरा दिसला. तो चेहरा सावित्रीचा होता, पण तो माणसासारखा नव्हता. तिची मान पूर्ण उलटी वळलेली होती, डोळे काळेभोर आणि चेहऱ्यावर भयानक हसू. ती खिडकीतून आत डोकावत होती. प्रिया किंचाळली, ती इथे आहे. गणपतने मंत्र म्हणायला सुरुवात केली. काही क्षणांनी तो चेहरा गायब झाला, पण त्यामुळे भीती कमी झाली नाही. उलट वातावरण आणखी भयानक झालं. रात्री साधारण 2 वाजले होते. अचानक विकी उठला. त्याचे डोळे उघडे होते, पण त्यात जीव नव्हता. जणू तो झोपेत चालत होता. कोणाला काही समजत नव्हते. तो हळूहळू दरवाजाकडे जाऊ लागला. विकी, रोहनने हाक मारली. विकीने काही उत्तर दिले नाही. रोहनने परत हाक मारली, विकी, तरीही नाही. विकीने दरवाजा उघडला आणि बाहेर निघून गेला. त्याला थांबवा, गणपत ओरडला. रोहन आणि प्रिया धावत बाहेर गेले, पण बाहेर आल्यावर तिथे विकी कुठेच नव्हता. फक्त ओल्या मातीवर काही विचित्र पाऊलखुणा दिसत होत्या. त्या माणसांच्या उलट्या पायाच्या होत्या. जणू कोणीतरी टाच पुढे आणि बोटं मागे ठेवून चालत होतं. त्या खुणा सरळ जंगलाच्या दिशेने जात होत्या. तिघेही त्या खुणाचा पाठलाग करू लागले. जंगलात शिरताच वातावरण बदललं. हवा थंड झाली. झाडांच्या फांद्या स्वतःहून हलत होत्या आणि कुठेतरी दूरवरून स्त्रियांच्या रडण्याचा आवाज येत होता. हळूहळू ते एका जुन्या मंदिराजवळ पोहोचले. ते मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. भिंतींवर शेवाळ होते. दरवाजा तुटलेला होता आणि आत विकी उभा होता. विकी, रोहन धावत त्याच्याकडे गेला, पण विकीने मान वर केली आणि रोहन थिजून गेला. तो विकी नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर कोणीतरी दुसरंच हसत होतं. त्याचे डोळे पूर्ण काळे होते. तू उशीर केलास. विकीच्या तोंडून स्त्रीचा आवाज आला. प्रियाच्या हातातून टॉर्च खाली पडली. सावित्री, गणपत कुजबुजला. अचानक विकी हवेत उचलला गेला. त्याचं शरीर जोरजोरात थरथरू लागलं. त्याच्या तोंडातून काळा धूर बाहेर येऊ लागला आणि तो धूर मंदिराच्या मध्यभागी जाऊन जमा झाला. काही सेकंदात त्या धुरातून सावित्रीचा आकार तयार झाला. ती आता पूर्वीपेक्षा अधिक भयानक दिसत होती. तिचे केस जमिनीवर सापासारखे रेंगत होते. तिचे डोळे लाल भडक झाले होते. 100 वर्ष, ती गुरगुरली. 100 वर्ष मी वाट पाहिली. आता माझा सूड पूर्ण होईल. गणपत पुढे आला. सावित्री, पुरे झालं. तिने त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर राग उमटला. तुझ्या आजोबांनी मला विहिरीत फेकलं होतं. गणपतच्या डोळ्यात पाणी आलं. मला माहीत आहे. मग शिक्षा भोग. क्षणात सावित्रीने हात पुढे केला. एक अदृश्य शक्ती गणपतच्या गळ्याभोवती आवळली गेली. तो हवेत उचलला गेला. त्याचा श्वास बंद होऊ लागला. रोहन काहीच करू शकत नव्हता. तेवढ्यात मंदिराच्या गर्भगृहातून एक आवाज आला. तिला थांबवायचं असेल तर सत्य शोधा. गणपत खाली पडला. सगळे दचकले. आवाज कोणाचा होता? मंदिरात दुसरं कोणी आहे का? प्रिया बोलली. रोहनने गर्भगृहात पाहिलं. तिथे एक जुनी दगडी मूर्ती होती आणि तिच्या पायथ्याशी एक लाकडी पेटी. पेटीवर कोरलेलं होतं सावित्रीचं खरं रहस्य. रोहनने थरथरत्या हाताने पेटी उघडली. आत एक जुनी डायरी होती, पिवळी पडलेली, खूप जुनी दिसत होती. पहिलंच पान उघडताच रोहनच्या चेहऱ्याचा रंग उडाला, कारण त्यावर लिहिलं होतं, जर ही डायरी वाचत असाल तर समजा मी निरपराध नव्हते. आणि त्या पुढच्या ओळीने सर्वांचं रक्त गोठलं. मी जादूटोणा करत होते. ही ओळ वाचताच रोहन, प्रिया आणि गणपत एकमेकांकडे पाहू लागले. क्षणभर कोणालाच काही बोलता आलं नाही.
बाहेर वारा जोरात सुटला होता. मंदिराच्या तुटलेल्या भिंतींमधून शिट्ट्यांसारखा आवाज येत होता आणि समोर सावित्री अजूनही उभी होती. तिचे लाल डोळे रोहनकडे खिळले, जणू ती वाट पाहत होती डायरीत नेमकं काय लिहिलं आहे ते जाणून घेण्यासाठी. रोहनने पुढचं पान उघडलं. ते सावित्रीचं हस्ताक्षर होतं. माझं नाव सावित्री आहे. गावकरी मला जादूटोणा करणारी समजतात, पण सत्य त्याहून भयंकर आहे. मी जादूटोणा शिकले, पण लोकांना मारण्यासाठी नाही, एका गोष्टीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी. कुठल्या गोष्टीपासून? प्रियाने कुजबुजत विचारलं. रोहन पुढे वाचू लागला. 2 वर्षांपूर्वी जंगलात मला एक गुहा सापडली. त्या गुहेत काहीतरी बंदिस्त होतं. ते माणूस नव्हतं, ते भूतही नव्हतं. ते काहीतरी होतं, खूप जुनं आणि खूप भुकेलेलं होतं. गणपतच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. अरे देवा, गणपत बोलला. डायरी पुढे सांगत होती, मी चुकून त्या गुहेचा दरवाजा उघडला आणि त्या दिवसापासून मला रात्री आवाज ऐकू येऊ लागले. लोकांच्या सावळ्या माझ्याशी बोलू लागल्या. आरशात माझ्या मागे कोणीतरी दिसू लागलं. प्रियाच्या हाताला थरकाप सुटला, कारण तिला आठवलं काल रात्री तिनेही आरशात एक सावली पाहिली होती. रोहनने पुढचं पान उघडलं. काही ठिकाणी रक्ताचे डाग होते. त्या गोष्टीचं नाव आहे काळ. तो आत्मा नाही, तो राक्षस नाही, तो अंधाराचा राजा आहे, जो माणसांच्या भीतीवर जगतो. मंदिरातील हवा अचानक आणखी थंड झाली. विकी अजूनही बेशुद्ध पडलेला होता आणि सावित्री, ती अचानक हसायला लागली. म्हणजे तू निरपराध होतीस? रोहन ओरडला. होती. सावित्रीचा आवाज अचानक बदलला. काही क्षणांसाठी ती पूर्वीसारखी सामान्य मुलगी वाटत होती. मी गाव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. मग तुला का मारलं? तिच्या डोळ्यात अश्रू चमकले, कारण लोकांना सत्य नको होतं. तेवढ्यात मंदिर हादरलं. जमिनीत भेगा पडू लागल्या. धडाम. मूर्तीचा एक भाग कोसळला. गणपत किंचाळला. तो जागा होतोय. कोण? रोहनने विचारलं. काळ. अचानक जमिनीखालून घुगरा आवाज आला. तो आवाज इतका खोल होता की जणू पृथ्वीच बोलत होती. सावित्री, तू मला थांबवू शकत नाहीस. मंदिराच्या मध्यभागी जमीन फुटली आणि खाली एक मोठा काळाकुट्ट खड्डा दिसू लागला. त्या खड्ड्यातून काळा धूर बाहेर येत होता. त्यात हजारो चेहरे दिसत होते, रडणारे, किंचाळणारे, मदतीसाठी ओरडणारे. प्रिया घाबरून मागे सरकली, पण तिचा पाय सरकला. ती थेट त्या खड्ड्याकडे जाऊ लागली. प्रिया, रोहनने तिचा हात पकडला. काही सेकंदांसाठी दोघेही हवेत लटकले. खाली अंधार आणि त्या अंधारात हजारो डोळे. तेवढ्यात खड्ड्यातून एक प्रचंड हात बाहेर आला. तो माणसाच्या हातासारखा नव्हता. पूर्ण काळा आणि लांब नख, जणू धुरापासून बनलेला. तो हात प्रियाच्या पायाला पकडण्यासाठी पुढे सरकत होता. सावित्री जोरात ओरडली. रोहन, डायरीचं शेवटचं पान वाच, आत्ताच. रोहनने घाईघाईने शेवटची पानं उघडली आणि तिथे लिहिलेलं वाचून त्याचा श्वास थांबला. जो कोणी हे वाचत असेल त्याने काळाला थांबवण्यासाठी एक बलिदान द्यावं लागेल. 3 जणांपैकी एकाला अंधारात उतरावं लागेल, नाहीतर संपूर्ण गाव नष्ट होईल. प्रिया रडू लागली. गणपत खाली मान घालून उभा राहिला. विकी अजून शुद्धीवर नव्हता आणि रोहनच्या लक्षात आलं, त्या मंदिरात उपस्थित आहेत फक्त 3 जण. रोहन, प्रिया, गणपत. विकीला काळाने आधीच वशमध्ये केलं आहे आणि डायरीनुसार त्यांच्यापैकी एकाला मरावं लागणार होतं.